हॅलो नमस्कार, मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉगमध्ये. खूप दिवसांनी मी ब्लॉग चालू केला आहे. खूप दिवसांनी मी ब्लॉग टाकायला लागले, कारण की खूप दिवस झाले मी ब्लॉग टाकला नाही. आता 1 महिना झाला जवळजवळ. बाळू मामाला गेल्यावर टाकलेला, त्याच्यानंतर काय टाकला नाही. टाकेल म्हणलं टाकला नाही. गुढीपाडव्याचा बी टाकला नाही ब्लॉग, कारण तर काहीच नाही. त्यामुळं मला आता टाकावं. आता चालली होती तिरुपतीला, तिथला ब्लॉग टाकणार आहे. नक्की बघा. आम्ही चाललो आहे तिरुपतीला, मस्तपैकी सगळेजण चाललो आहे रेल्वेने तिरुपतीला. त्यामुळे म्हणलं मस्तपैकी असा ब्लॉग बनवा. खूप जण म्हणतो ते ब्लॉग का बनवत नाही ताई. मी काय ब्लॉग बनवायचं कारण काय नाही, असं लेकरांमुळे काय ब्लॉग बनवत नाही. मूड काय नाही त्याचं. इथं बघा आपली बॅग भरून झाली आहे आणि माझा स्वयंपाक बी करून झाला आहे. इथं बघा शिवण्या कशी बसली, शिवण्याचं बी आवरलंय. इथं खायच्या वस्तू ते घेतात, स्वयंपाक ते करून ठेवला इथं ह्यांना ते आणि इथं जे स्वयंपाकाचं ते साहित्य ते घेतलंय आणि जे काय लागणार आहे ते वस्तू ती घेतले ते ह्याच्यात सगळं असं भरून ठेवलंय. जायचं आता ह्यांनी येतील, त्यांनी सोडायला. त्यांनी काय येणार नाही. 8 वाजता रेल्वे आहे, पण आम्ही लवकरच जाणार आहे. तिकडून बहीण बी येणार आहे, मोठी बहीण, 2 नंबरची बहीण, मम्मी, माझं मोठं भाऊजी, बारकं भाऊजी, असे सगळेजण मिळून जाणार आहे. मामा ती आम्ही सगळेजण मस्तपैकी अशी ट्रिप होणार आहे. नक्की बघा ब्लॉग शेवटपर्यंत, कारण की ब्लॉग आता खूप दिवसांनी मी टाकला आहे. नक्की बघा. आता बघू कसं शूट घेता येईल, कारण की आता पहिल्यांदाच चालली आहे तिरुपतीला. त्याच्यामुळं खूप लांबचा पल्ला आहे, कारण की लेकरं ती घेऊन जायचं म्हणल्यावर. आता बघू. आम्ही सध्या पोचलोय सोलापुरामध्ये. आता रेल्वे स्टेशनमध्ये रेल्वे आली नाही, खूप उशीर झाला. आम्ही पोचलो सगळेजण. बघा सगळेजण आले. मला भाऊजीने आम्ही सोडलं, उशीर झाला. भाऊजी खूप उशीर होते इथं, आता गेले ते. व्हिडिओ काय घेतला नाही, खूप उशीर झाला म्हणून. आता घेवावं, रेल्वे काही येईना. फोटो काढायला लेकरं खेळायला लागले. लेकरं कशी खेळते मी. रेल्वे आलेली आहे बघा. रेल्वे आले फायनली. खूप वाट बघून रेल्वे आलेली आहे. इंतजार आमचा सफल रहा रेल्वे का. सोरेकडे कन्फर्म ही आहे ना भाऊजी. बघा एवढी सगळ्या बॅग आहेत त्या. माझ्या पटकोई बॅग आहे, खूप बॅग आहेत आमच्या सध्या. स्वरा भाऊजीने घेतली, शिवराज आई पैसे आहे. भाऊजीचं मोबाईलचं चालू आहे 1 2. आता बसल्यावर ब्लॉग स्टार्ट करते त्यावर डायरेक्ट. आता आमचं जेवण झालंय फायनली, कारण की व्हिडिओ कॅमेरा मगाशी घेतला नाही. लांब आलेलं जेवण केलं आणि आम्हाला तर बघा सीट कुठली मिळाली, त्यामुळे काय व्हिडिओ घेतला नाही. असे एका साईडची इथे बघा लेकरवर बसली. बॅक साईडची भेटली अशी मिळणी ती, अशी मिळी ती बाकी छोटी सीट मिळाल्या. खूप अवघड झालं. इथे बघा शिवराज किती अवघडपणा करायला लागले आता. रेल्वे थांबले, इष्टी तिथे जातो कधी हलते काय माहिती. तुम्ही काय झालं
शहरावर आहे. शिवण्या बघा किती आगोपणा करतो. फायनली पोचलो आम्ही तिरुपती मध्ये. आता गाडी करून चाललोय वर डोंगरात सगळेजण. आम्ही रेल्वेमध्ये काय शूट घेतलं नाही कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे काय शूट घेतलं नाही. आता तिथे गेल्यावर रेस्टी व्हायचं वगैरे. रेस्टी झाल्यानंतर मस्तपैकी दर्शन ती घ्यायला जायचं. आता गाडी करून आम्ही चाललोय वर डोंगरात. बघा कसलं मस्त वातावरण आहे. एवढं स्वच्छ रस्ता. वर जाईल तो काय डोंगर त्या डोंगरात जायचं आहे बघा. तिथं देव आहे. तिथं तर कुठं दिसतं. कसलं मस्त डोंगर आहे. कसलं मस्त वातावरण आहे. रोड तेवढा स्वच्छ आहे. तिथे एक कागद सापडणार नाही तुम्हाला एवढा मस्त स्वच्छ रोड आहे. कसलं मस्त असं कसलं मस्त हे. कसलं मस्त वातावरण आहे. चिमली तिथे त्या स्टँडवर गेल्यावर सगळं भेटतं. आता आपल्या चक्कीला सोडत नाही. इथे बघा चेकिंगला थांबलेला आहे. गाड्या सगळ्या चेक करायला खूप गर्दी आहे. आम्ही खूप गर्दी आहे. खूप भरपूर गाड्या. तिरुपती बालाजीला चाललेलो आहे. गोविंदा गोविंदा अवश्य येणार. चेकिंग ते करून झालं बघा. इथलं बघा घाट कसला घाट लागला आहे. आता आम्ही कसला मस्त असा घाट आहे. मस्त वातावरण आहे. मस्त गार गार वातावरण. तुम्ही बी नक्की या तिरुपतीला. मी तुम्ही पहिल्यांदाच आली आहे.
खूप छान वाटतंय पहिल्यांदा आल्यामुळं. एका ठिकाणी मी काय मामा फोन वाजते. मामा झोपला. बांधे आम्ही आलो बघा फायनली आतमध्ये मंदिराच्या. कसलं मस्त वातावरण आहे. ठंड होता बहुत मार दिया कितना का मालूम है इनको मालूम है पहली बार आया भाई कितना बेड कितना बड़ा बड़ा मार मार के बड़ा बड़ा बिल्डिंग बनाया पहले रोड ही नहीं था और ये ना बिल्डिंग रोड बनाया बिल्डिंग